हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सर्व? चांगलेला मी पण चांगलीच आहे. तर आता माझ्या ब्लॉगला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये काही जे व्हिडिओ जे क्लिप आलेले आहेत ना, ते जे काही व्हिडिओ काढून ठेवले आहेत ना मी, तर ते माझ्या जुन्या ब्लॉगमधले व्हिडिओ आहेत. म्हणजे त्यातले माझ्या याच्यामध्ये स्टोरेज खूप पण भरलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते डाउनलोड करून त्यातले थोडा क्लिपा मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक असा आहे की आपल्या बी घरामध्ये सतत भांडणे किंवा पैशाची चणचण असं जर असेल तर यावर वास्तुशास्त्र काय म्हणत असते. तुमचा विश्वास आहे का वास्तुशास्त्रावर? माझा कसा विश्वास होते, मला त्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत, त्याच्यामुळं माझ्या या गोष्टींवर विश्वास आहे. पण मी कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करते हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर चला मग. तर असं म्हणतात ना की ज्या घरामध्ये शांतता असते तिथेच लक्ष्मी वास करते, तिथेच पॉझिटिव्हिटी असते. पण आजकाल बऱ्याच घरांमध्ये चित्र आहे ना वेगळंच पाहायला मिळतं. ते कसं? दिवस रात्र कष्ट करूनही हातामध्ये पैसा टिकत नाही, एकामागून एक खर्च उभे राहतात. आणि त्यात भर म्हणून काय, तर घरातल्या माणसांमध्ये सतत कटकटी, वाद आणि भांडणे होत राहतात. तर कधी तुम्ही असा विचार केला आहे का की असं का होतं आहे? आपण नशिबाला दोष देतो, आपण आपल्या ग्रहांना दोष देतो, पण वास्तुशास्त्रानुसार बऱ्याचदा आपण काही छोट्या नकळत होणाऱ्या सवयी आहे ना, या सर्व त्रासांमध्ये आपण कारणीभूत असतात. त्या कशा? आपल्या घरातली जी ऊर्जा असते ना ती कशी आहे यावर आपली प्रगती अवलंबून असते. तर तर या व्हिडिओमध्ये आहे ना आपण अशाच एका सवयीबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या घरामध्ये गरिबी आणि कलह ओढवून आणत असतात. तर असं म्हणतात की वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात, ते आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची चणचण किंवा भांडण तंटण हे अशा गोष्टी निर्माण होत असतात. तर आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये बाथरूम किंवा किचनचा नळ खराब असतो आणि त्यातून टिपटिप पाणी गळत राहतं. आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण या वास्तुशास्त्रानुसार पाणी हे पैशाचे प्रतीक मानले जाते. जसं पाणी वाहून जातं ना, तसंच तुमच्या घरातील पैसाही विनाकारण वाहून जातो आणि खर्च पण नियंत्रणात येत नाही. तर तुमच्या पण घरामध्ये असं होत असेल तर पटकन आपण त्याच्यावर उपाय म्हणून काय करायला पाहिजेत, तर आपल्या घरातले जे सिंक म्हणा किंवा बेसिंगमध्ये नळ म्हणा, त्यातलं पाणी जर गळत असेल ना, तर आपण ते लगेच व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे, म्हणजे रिपेरिंग करून घ्यायला पाहिजेत. आणि जे आपल्या नळाचे पाईप असतात ना, ते कुठं खूप फुटलेले असतात, तर त्याला पण आपण म्हणजे व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून कुठंच असं पाणी वाया नाही गेलं पाहिजेत. दुसरं कारण असं आहे की उष्टी भांडी रात्री तशीच ठेवणे. हे बघा, रात्री जेवण झाल्यावर आहे ना, आळसामुळे अनेक जण हे भांडी आहे ना बेसिंगमध्ये तसेच टाकून देतात आणि सकाळी घासतात. ही सवय वास्तूनुसार अत्यंत अशुभ मानली जाते, कारण रात्री घरात उष्टी भांडी ठेवल्याने जे आपले राहुकेतू असते ना, त्याचा प्रभाव वाढत असतो. आणि या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीचा प्रभाव खूप वाढतो आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहत नाही. म्हणजे लक्ष्मी माता ह्या नाराज होतात आणि यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते. तर अजून तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की काहींना ना मुख्य दरवाजाजवळ कचरा किंवा चपलांचा ढीग करायची खूप सवय असते. म्हणजे कसं, घराचा मुख्य दरवाजा हा केवळ आपल्या येण्या जाण्याचा रस्ता नाही, तर तो ऊर्जेचा आणि लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो. जर तुमच्या मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढीग असेल, तिथेच कचरापेटी ठेवली असेल, तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा हे तिथेच थांबते. आणि म्हणतात ना, जेव्हा सायंकाळ व्हायच्या अगोदर आपण घर पहिले क्लीन करायला पाहिजेत, कारण संध्याकाळ 4 पण सांजा 1 झालेला असतात आणि घरात लक्ष्मी येण्याची वेळ असती. जर लक्ष्मी मातेचा कचऱ्यांचा ढीग किंवा चपलांचा ढीग असा पसरलेला दिसतो ना, तर त्या घरामध्ये प्रवेश करत नाही, ते तिथूनच निघून जात असतात. लक्ष्मी माता म्हणजे सकारात्मक ऊर्जा, ती एक नॅचरली नैसर्गिक एक हे राहते, ऊर्जा असती, म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा असती. त्याच्यामुळं कधी पण संध्याकाळ व्हायच्या अगोदर स्वच्छ आपलं अंगण झाडून काढायला पाहिजे, दारात पाणी शिंपडायला पाहिजेत, पुढं लगे छानपैकी दिवा लावायला पाहिजेत. त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही वाढती आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. तर संध्याकाळी आहे ना घरामध्ये अंधार ठेवणे. हे बघा, कधी पण सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच तिन्ही सांजेला घरात कधीही अंधार ठेवू नये. कमीत कमी देवघरात आणि हॉलमध्ये तर दिवा नक्कीच लावावा. यावेळी जे घर अंधारात असतं किंवा जी माणसं यावेळी झोपलेली असतात ना, तिथे कधीही पैशाची बरकत होत नाही, कारण आपल्या 4 सांजा 1 झालेला असतात. संध्याकाळी लक्ष्मीमाता येण्याची वेळ असती आणि त्या टायमाला जर कोणी घरात झोपलेलं असेल
तेव्हा किंवा आपल्या घरामध्ये अंधार असेल तर लाईट लावेल नसेल किंवा घरात दिवाबत्ती केलेली नसेल तर तिथे अलक्ष्मी म्हणजे निगेटिव्हिटीचा वास असतो. त्याच्यामुळे आपली जर ह्या सवयी असतील तर पटकन त्या सवयी आपण चेंज करा आणि आपल्या घरामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा येईल तेवढं आपण आपल्या घरामध्ये प्रयत्न करा. हे बघा, अजून कारण म्हणजे कोणतं, पर्स किंवा आपल्या लॉकरमध्ये खूप कचरा भरणे. काही लोकांना आहे ना खूप सवय असते, जुनी बिल, जुने कागद, फाटलेल्या नोटा पर्समध्ये किंवा पैशांच्या कपाटामध्ये कोंबून ठेवण्याची खूप सवय असते. आणि वास्तू सांगते की जिथे कचरा असतो ना तिथे कधीही लक्ष्मी थांबत नाही. म्हणजे असतातच ना आपल्या लॉकरमध्ये म्हणा किंवा आपण तिथं पैसे ठेवतो ना आपलं तिथं म्हणा खूप असे कागदपत्र, काही आपले बिल म्हणा, काही केस खूप जमा व्हायला राहते. असं म्हणतात कधी पण पैशाच्या तिजोरीमध्ये असे जे जुनी बिलं, जुने कागद, काही कोर्ट कचेरीची कागद असे कधी पण ठेवू नका. आणि कित्येकांना खूप सवय असते कशी माहिती आहे का, आता पैसा हा एक एनर्जी आहे, ती लक्ष्मी असते. कसे करतात माहिती आहे का, जेव्हा पैसे मोजतात ना कोणी तर त्याला थुंका लावून पैसे मोजतात. असं कधीही करू नका. जर तुम्हाला पैसे मोजायचे असतील ना तर हाताला पाणी लावा आणि पाण्याने आपण थोडंसं त्यांना आपण आपले पैसे मोजू शकतो. आणि कित्येकांना खूप अशी सवय असते की आपल्या पर्समध्ये किंवा आपण जिथं पैसे ठेवतो तिथे आपण पैशांची व्यवस्थित असे त्यांना व्यवस्थित न ठेवता अशा घोडामोडा करून ते कसे पण आपण ते पैसे ठेवत असतो. त्याच्यामुळे माहिती आहे काय होत असते, त्याच्यामुळे आपली लक्ष्मी नाराज होत असते. कारण ती एनर्जी आहे तिच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात. त्याच्यामुळे आपण त्या पैसे व्यवस्थित ठेवायला पाहिजेत. आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण काही खरेदी करतो ना तेव्हा आपण कोणी समोरच्याला जेव्हा पैसे देते ना तर ते त्यांचं मन नाराज करून ते समोरच्याला पैसे देतात. असं कधी बी करायचं नाही. कारण लक्ष्मीला आपण कधी बी असं मुठ्ठीत धरून नाही असं ठेवायला पाहिजे, तिला मोकळं सोडून द्यायला पाहिजेत. कारण ती एनर्जी आहे, कारण लक्ष्मी चंचल आहे. ती प्रत्येकांच्या गरजा हे पूर्ण करत असते. ती आपली गरज पूर्ण करते, दुसऱ्यांची गरज पूर्ण करते, पण पुन्हा ती आपल्याकडे परत येते. पण काही लोक माहिती आहे काय करतात, त्यांची जर गरज म्हणजे ते समोरची व्यक्ती जवळून काहीतरी त्यांना घ्यायचं असेल ना तर ते असे पैसे द्यायला मागे पुढे करत असतात. त्याच्यामुळे माहिती आहे काय होते, त्याच्यामुळे मग ती जी लक्ष्मी आहे ना आपल्याकडे येत नसती. उलट आपण काय म्हणायला पाहिजे माहिती आहे का, की हे लक्ष्मी माता तुनं माझं काम पूर्ण केलेलं आहे. मनातल्या मनात म्हणायचं असतं ह्या गोष्टी की हे लक्ष्मी माता तुनं माझं काम पूर्ण केलेलं आहे, आता तू या व्यक्तीचं पण काम पूर्ण कर. तुझ्यामुळे माझ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तू या व्यक्तीची पण गरज पूर्ण कर आणि त्याच्यानंतर तू माझ्याकडे पुन्हा परत ये. आपण असं आपल्या लक्ष्मीला बोलायला पाहिजेत, आपल्या पैशाला बोलायला पाहिजेत. तर तुम्हाला खरंच सांगते मंडळी, मी आपला पैसा निसर्ग आपल्याकडं कसं ना कसं ते पैसे पुन्हा परत आपल्याकडे आणून देत असतो. आपण या भावनेने जर असं बोललो ना तर लक्ष्मी कधीच नाराज होत नसते. कारण लक्ष्मी चंचल आहे, कारण ती एकाच ठिकाणी ती कधीच थांबत नाही. त्याच्यामुळं आपण जर बोललो ना तर लक्ष्मी आपल्याकडे पुन्हा परत येत असते. आता अजून सांगायचं म्हटलं तर घरामध्ये सतत होणाऱ्या भांडणामागील वास्तुदोष. हे बघा, कसं असते माहिती आहे का, घरातली भांडण, पैशांची कमतरता हे एका वेळ माणूस सहन करेल, पण घरातली शांतता भंग पावली ना की माणूस मानसिकदृष्ट्या खचून जात असतो. यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे मी तुम्हाला सांगते. तर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात त्या म्हणजे काहीच कामाच्या नसतात, नुसतं पडेलं असतात. त्यातून खूप मोठी निगेटिव्हिटी ही क्रिएट होत असते. अशा वस्तू आपण त्याच्यामध्ये जीव टाकून त्या घरामध्ये ठेवत असतो. त्या वस्तू आपण बाहेर काढतच नसतो. त्या म्हणजे कोणत्या आहेत हे बघा, आपल्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं, बिघडलेले इलेक्ट्रॉनिक्स मिक्सर, तुटलेल्या काचा किंवा जुने पडक्या वस्तू आहेतच. म्हणजे तुमच्या घरामध्ये आहेत का? जर असतील तर त्या आजच घरातून काढून टाका. किंवा आपल्या घरामध्ये आरसा आहे, कपाटाचा आरसा आहे, तो फुटलेला आहे, त्याला चिरा पडलेला आहेत, तरी पण आपण त्या आरशामध्ये बघत आहोत, तरी पण आपण तो आरसा वापरत आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का मंडळी, हा किती मोठा वास्तुदोष आहे. जेव्हा आरसा फुटतो ना आपण त्याच आरशामध्ये नेहमी बघतो, ती एक निगेटिव्हिटी क्रिएट करत असते एकदम प्रचंड प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे त्या फुटक्या आरशामध्ये कधी पाहायला पण नाही पाहिजेत असं बोलतात. पण आपण कसं करतो, त्यात खूप जीव टाकतो त्या वस्तूंमध्ये, आपण ती वस्तू बाहेर काढतच नाही. त्याच्यामुळे घरामध्ये मग निगेटिव्हिटी जास्तीत जास्त क्रिएट होत असते. अजून सांगायची गोष्ट म्हणजे ती की काही लोकांना आहे ना आपला जो बेड असते ना तो बरोबर कपाटाच्या पुढंच आपण मांडत असतो. म्हणजे कसं असते, आपण जर केलं ना, कारण आपलं प्रतिबिंब आपण त्या कपाटामध्ये दिसते ना आपलं. जर तुम्ही बेड समोरच जर कपाट ठेवला आपला तर आपण त्यात दिसतो.
त्याच्यामुळं मग काय होते माहिती आहे का, ती जी ऊर्जा असते ना कपाटामधली आरशाच्या मार्फत परिवर्तित होऊन ती आपल्यावर पडत असते आणि त्याच्यामुळे नवरा बायकोमध्ये जास्तीत जास्त भांडणं हे होत असतात. आपण नेहमी आरशाला आहे ना पडदा लावायला पाहिजेत, म्हणजे त्यातून जी ऊर्जा परिवर्तित होत असते ना ती आपल्यावर म्हणजे पडत नाही. आणि सांगायची अजून गोष्ट म्हणजे बेड हा कोणत्या दिशेला असायला पाहिजेत. हे बघा, सर्वात उत्तम दिशा म्हणजे वास्तूच्या नुसार बेड नेहमी हा आपल्या खोलीच्या दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लागूनच असायला पाहिजेत. म्हणजे कसं, झोपताना डोक्याची दिशा ही कशी यायला पाहिजेत, जेव्हा आपण बेडवर झोपतो ना तेव्हा आपले डोके हे दक्षिण दिशेला आणि पाय हे उत्तर दिशेला असायला पाहिजेत. म्हणजे ही स्थिती खूप उत्तम मानली जाते, यामुळे शांत झोप पण लागते. जर नसेल आपल्या घरात तर आपण असं बी करू शकतो, पूर्व दिशेला आपण डोके आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपू शकतो. यामुळे काय होते माहिती आहे का, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ही दिशा खूप फायदेशीर मानली जाते. आपल्या घरामध्ये बंद घड्याळ तर असतातच, पण कसं आहे माहिती आहे का, बंद घड्याळी कसं असते, ती आपल्या प्रगतीला आपल्या फुलस्टॉप करत असते आणि घरातल्या सदस्यांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये खूप नकारात्मकता आणते. त्यामुळे घरामध्ये वाद होत असतात. अजून सांगायची गोष्ट म्हणजे की स्वयंपाकघरात असणाऱ्या चुका कोणत्या आहेत. हे बघा, स्वयंपाकघर हा घराचा कणा आहे, कारण तिथूनच आपल्याला ऊर्जा मिळते. जर आपल्या किचनमध्ये अग्नी म्हणजे गॅस शेगडी आणि जल म्हणजे पाण्याचा माठ किंवा बेसिंग अगदी जर शेजारी असतील ना, तर घरामध्ये वाद हे निश्चित आहेत. कारण अग्नितत्व आणि जलतत्व हे एकमेकांचे शत्रू आहेत. यामुळे सासूसून आणि पती पत्नी यांच्यामध्ये विनाकारांचे म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून हे भांडण होत असतात. अजून सांगायचं म्हटल्यावर आपल्या घरामध्ये कान्याकोपऱ्यात जळमट असणं तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या ब्लॉगमध्ये पण मी, कारण घराच्या कोपऱ्यामध्ये कोड्याची जाडमट असणं म्हणजेच नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणं होय. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांची चिडचिड वाढते आणि डोक्यावर ताण राहतो आणि लहान सहान गोष्टीवरून विनाकारण भांडणं होत राहतात. अजून सांगायची गोष्ट म्हटल्यावर आपल्या घरामध्ये कोणी आहे ना, म्हणजे हिंसक चित्र किंवा काटेरी झाडं हे आणून ठेवतात. हिंसक चित्र म्हणजे काय, वाघाचे फोटो किंवा लॉयनचे फोटो किंवा असे काही जे असतात ना घरामध्ये लावत असतात पेंटिंग म्हणून, पण तशी पेंटिंग लावू नका. मला सांगते मी त्याचं काय होते. तर कसं असते माहिती आहे का, घरामध्ये भिंतीवर युद्धाचे चित्र किंवा रडणाऱ्या लहान मुलांचा फोटो किंवा सुकलेली काटेरी झाडं म्हणजे उदाहरणार्थ सांगते मी, कॅक्टस किंवा शोभिवंत वस्तू म्हणून ठेवली जातात ना घरामध्ये, तर त्या वास्तूनुसार ह्या वस्तू घरात राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत असते आणि त्याच्यामध्ये विनाकारांचा गैरसमज किंवा कटुता हे निर्माण बी करत असतात. आता तुम्हाला सांगते मंडळी मी, तर वास्तुदोष करण्याचे काही सोपे उपाय सांगते. हे बघा, आतापर्यंत आपण चुका पाहिला, पण निराश होण्याची गरज नाही. वास्तुशास्त्र जेवढं कडक आहे तितकेच याचे सोपे उपाय पण आहेत. चला जाणून घेऊया घरामध्ये सुखसमृद्धी आणणारे काही सोपे उपाय. बघा, कसं असते माहिती आहे का, आपण म्हणतो की वास्तुशास्त्रानुसार आपण हे करू ते करू, पण कधी अशा गोष्टी असतात की ते आपल्याला नीट करता येत नाही. म्हणजे कसं की चला बा की आपलं घरच तोडावं लागते का काय, असं बिलकुल अजिबात करायची काही गरज नाही आहे किंवा अजिबात मोठा खर्च करण्याची काहीच गरज नाही आहे. कसं असते माहिती आहे का, ज्या आपल्यापासून ज्या गोष्टी घडतात चांगल्यावाल्या त्याच गोष्टी आपण करायच्या असतात. उदाहरणार्थ, मिठाच्या पाण्यामध्ये पोछा हा कधी पण घराला मारायलाच पाहिजे, याला निगेटिव्हिटी पूर्णपणे नष्ट होत असते. आठवड्यामधून किमान 2दा तरी आपण त्या मिठाच्या पाण्याने फरशी पुसायला पाहिजेत आणि गुरुवार सोडून इतर दिवशी आपण आपली फरशी पुसत असतो. आणि नकारात्मक ऊर्जा जी असते ना घरामध्ये सगळी शोषून घेण्याचं काम मीठ करत असते. दुसरं काम असं की घरामध्ये कापूर जाळा, धूपदीप जाळा. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजेच्या वेळी भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवा. म्हणजे कापराच्या सुवासामुळे घरातील जंतू आणि नकारात्मक विचार हे नष्ट होत असतात. आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजाची स्वच्छता आणि हळदीचे पाणी. हे बघा, रोज सकाळी आपण जो घराचा मुख्य दरवाजा असतो ना तो स्वच्छ पुसून घ्या. शक्य असल्यास तांब्याच्या पात्रात थोडे पाणी घेऊन त्यात हळद मिसळा आणि ते पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. याला उंबरठा पूजन असे म्हणतात. यामुळे अलक्ष्मी हे घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरी जर असेल तांब्याची वाटी तर आपण घेऊ शकतो, नसेल तर काही हरकत नाही. आपली साधी वाटी घ्यायची, आपण त्याच्यामध्ये हळद टाका, त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाका त्याच्यामध्ये आणि ते आपण आपल्या उंबरठा असते ना, उंबरठ्यावर आपण त्याचं लेपन करायचं, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं, तांदूळ टाकायचे आणि बस. कारण याच्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही.
चौथा उपाय असा की आपला जो घराचा ईशान्य कोपरा असते ना, ज्याला आपण देवघर किंवा पूर्व उत्तर असा कोपरा म्हणतो, ईशान्य कोपरा हा नेहमी हलका आणि स्वच्छ आणि मोकळा असावा. तिथे कधीही जड वस्तू किंवा कचरा ठेवू नका. हा कोपरा जेवढा स्वच्छ असेल ना, तेवढा पैशांचा ओघ जास्त वाढते. रात्री आहे ना, स्वयंपाकघर स्वच्छ करायला पाहिजे. कितीही कंटाळा आला तरी रात्री झोपण्यापूर्वी उष्टी भांडी घासून ठेवा आणि गॅस ओटा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. यामुळे अन्नपूर्णा माता ही प्रसन्न राहत असतात. तर चला मंडळी, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर ज्या गोष्टी काही मला माहिती आहे त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तुशास्त्र हे काही दुसरं तिसरं काही नसून आपल्या राहणीमानाची आणि स्वच्छतेची आणि शिस्तीची एक पद्धत आहे. आपण ज्या वातावरणात राहतो ना, तसेच आपले विचार बनत असतात. आणि आपण ज्या सवयीबद्दल बोलतो ना, त्यापैकी कोणती सवय तुमच्याकडून नकळत होत असते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग, व्हिडिओ खूप मोठा झाला त्याच्याबद्दल सॉरी मंडळी, पण व्हिडिओ पूर्ण बघा. चला व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही माहिती आहे वास्तुशास्त्राच्या विषयी. तर चला व्हिडिओचा एंड करते. बाय.